आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली त्यागमूर्ती माता रमाई यांची 127वी जयंती व संत गाडगे महाराज यांची जयंती वेळोवन बुद्ध विहार शिक्षक सोसायटी मौलाना चौक सोलापूर येथे 23 फेब्रुवारी रविवारी साजरी करण्यात आली। प्रथमतः त्यागमूर्ती माता रमाई, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून सुगंधित अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलित करून मानवंदना देण्यात आली। भिक्खूंनी बुद्ध प्रार्थना घेऊन धम्मदेशना दिली। आयुष्मान दिलीप कदम, सावता हरी कांबळे, डॉक्टर हरी सरवदे, डॉक्टर दयानंद सोनवणे, ॲडव्होकेट कांबळे, शिवशरण मॅडम, डॉक्टर एस.के. गायकवाड, वैशाली उबाळे, आकाश गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील शहर, ग्रामीण, तालुका कमिटी पदाधिकारी उपस्थित होते। उपासिका वैशालीताई उबाळे यांनी भोजनदान केले। जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सावताहरी कांबळे, जिल्हा संघटक दिलीप कदम, जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र कांबळे, उपासिका वैशाली उबाळे, डॉक्टर एस.के. गायकवाड, अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे, श्रीशैल शिवशरण, आकाश गायकवाड तसेच मोहोळ तालुका अध्यक्ष प्रवीण साळवे, सचिन हरी सरवदे, कोषाध्यक्ष डॉक्टर सोनवणे, विठ्ठल सरवदे, तुषार सरवदे, मंगल शिवशरण, आशा शेंडगे, कस्तुरबाई कांबळे तसेच बुद्ध विहारचे चेअरमन तापकिरे, बौद्ध उपासक, उपासिका सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर कांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभेचे 10 उद्दिष्टे तसेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे शेअर्स या संदर्भात माहिती दिली। डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक घराघरात बौद्ध धम्म पोहोचवू आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू, धम्म वाढवण्यासाठी संपर्क करावा असे आव्हान देखील केले। कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन आयुष्मान दत्ता कांबळे यांनी केले। डॉक्टर एस.के. गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले।